सर्वप्रथम हरतालिका व्रताच्या सर्व महिलांना, माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा। तर सर्वांची हरतालिका पूजन झालेच असेल। माझेही हरतालिका पूजन संपन्न झाले आहे। मी प्रदोष काळातच ही पूजा केली आहे। तसं तर याचा मुहूर्त सकाळी होता, पण सकाळी सर्व महिलांना घाईच असते, त्यामुळे प्रदोष काळातही ह्या हरतालिकाची पूजा चालते। तर अशा प्रकारे सकाळी सर्व वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि 16 वनस्पतींची पाने अशा प्रकारे ही सामग्री तयार केली। तर अशा प्रकारे 16 पाने हे जोडून एका ताटात घेतले आहे। पूर्ण आघाडा, केना, अशोकाची पाने, दुर्वा, पूजेला लागणारं सर्व साहित्य इथे घेतलं आहे। पंचामृत, अक्षत आणि नैवेद्यासाठी प्रसाद, बेलाची पानं 108, फळं, मकाचं कणीस, काकडी आणि कळस मांडण्यासाठी नारळ आणि माता पार्वतीसाठी शृंगार आणि एक खणी सामान ओटी भरण्यासाठी, आणि येथे वाळू घेतली आहे। अशा प्रकारे चौरंग मांडून घेतला आहे। चौरंगाला आंब्याची आणि केळीचे खांब बांधले आहेत। अशा प्रकारे हा चौरंग सजवून घेतला आहे। आणि आता सर्वप्रथम दीपपूजन केले आहे। समईला खाली अक्षत ठेवून त्यावर समई ठेवली आहे आणि हळदी कुंकू लावून नंतर समई प्रज्वलित केली आहे। तर कोणत्याही पूजेच्या अगोदर दीप हा अगोदर प्रज्वलित करतात। दीप तसा प्रज्वलित करू नये, त्याची अगोदर षोडोपचारे अशा प्रकारे पूजा करावी, नंतर प्रज्वलित करावा। त्याला हळदी कुंकू आणि फूल वाहून घेतले आणि अशा प्रकारे प्रज्वलित केला आहे। आता दीप प्रज्वलनानंतर आपण कळस मांडून घेणार आहोत। कोणत्याही पूजेच्या अगोदर ही घटस्थापना झाल्याशिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही। तर अशा प्रकारे मी एक तांब्या भरून पाणी घेतले आहे आणि त्यात लाल सुपारी, अक्षत आणि 1 रुपयाचे नाणे, हळदी कुंकू टाकून याची आणि तांब्याच्या गळ्याला असा धागा गुंडाळावा। कलश हा मोकळा सोडू नये, त्याच्या गळ्याला धागा गुंडाळावा आणि नारळालाही अशाप्रमाणे सूत गुंडाळावे। तर आपला कलश हा तयार झाला आहे आणि आता हा अक्षता ठेवून अक्षतेवर हा स्थापन करायचा आहे। त्यापूर्वी अशाप्रमाणे कलशाला 5 बोटे लावून घ्यावी, कुंकाची लावून घ्यावी, स्वस्तिक काढावे आणि सर्व पूजा होईपर्यंत तुपाचा दीप प्रज्वलित करावा। गणपती म्हणून विड्याच्या पानावर सुपारी मांडून त्याची पूजा करावी। चौरंगावर एक ताट ठेवावे आणि ताटात वाळूचा महादेव काढावा आणि ह्या महादेवासोबत पार्वती आणि सखी यांच्याही मूर्ती कराव्यात। काही महिला ह्या मूर्ती बाजारातून विकत आणतात, पण मी पूर्वीपासून ह्या मूर्ती रेतीच्याच बनवते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा वाळूचा महादेव बनवावा आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मूर्ती बनवाव्यात।
वाळूचे शिवलिंग आणि माता पार्वती आणि सखी यांच्या मूर्ती बनून तयार झाल्या आहेत. आता अशा प्रकारे पूजन करावे. सर्वप्रथम महादेवाला पाण्याचा अभिषेक करावा. नंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करावा आणि भस्म, गुलाल, चंदन हे सर्व महादेवाला अर्पण करावे आणि माता पार्वतीला हळदी कुंकू आणि सखीलाही हळदी कुंकू वाहून त्यांची षोडोपचारे पूजा करावी. तर अशा प्रकारे पूजा केली आहे आणि आता महादेवाला बेल व्हायचा आहे. तर बेल हा पाण्याने ओला करून घ्यावा. तसा कोरडा बेल शिवलिंगावर वाहू नये. ओम नमः शिवाय म्हणून हा बेल महादेवाला अर्पण करावा. तर हिंदू धर्मात सर्व स्त्रिया हे हरतालिकेचे व्रत मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरे करतात. तुमच्याकडे हे व्रत आणि पूजाविधी कसा पद्धतीने करतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे 108 बेल वाहून झाला आहे. आता आपण माता पार्वतीला 16 वनस्पतीचे पानं आणले होते ते अर्पण करणार आहोत. ते अशा प्रकारे अर्पण करायचे आहेत. हे ह्या वनस्पतीचे पानं खाऊन माता पार्वतीने 64 वर्ष तप केले. तेव्हा महादेव प्रसन्न झाले. त्यामुळे ह्या वनस्पतीच्या पानांना ह्या पूजेत फार महत्त्व आहे. या ऋतूमध्ये जे फळं येतात ते फळं ह्या पूजेमध्ये अर्पण करायचे आहेत. त्यानंतर माता पार्वतीची ओटी भरायची आहे. तर ओटीमध्ये एक खनी सामान म्हणजे की खारीक, खोबरं, बदाम अशा प्रकारे ह्या वस्तू घ्याव्या आणि शृंगार लेणं आणि सौभाग्याचं लेणंही या ओटीवर ठेवावे आणि हळदी कुंकू वाहून माता पार्वतीची अशाप्रमाणे ओटी भरावी. सोबत मनोमन अशी प्रार्थना करावी की हे माते, तुझ्यासारखेच अखंड सौभाग्य आम्हाला लाभू दे, आमच्या संसारात सुख समृद्धी येऊ दे, अशी मनोमन प्रार्थना करावी. आणि सर्वात शेवटी सर्व पूजा झाली की हर गौरी संवादातील ही कथा आहे. ही कथा सर्व पूजा करणाऱ्यांनी श्रवण किंवा पठण करावी. ही पूजा श्रवण किंवा पठण केल्याशिवाय ही हरतालिका पूजन संपन्न होत नाही. ज्यांना हे व्रत करणे शक्य नाही त्यांनी ही कथा तरी ऐकावी. त्यांना सर्व व्रताचा आणि पूजेचे फल या कथेच्या श्रवणाने किंवा पठणाने सर्व फल प्राप्त होते. सर्व पूजा आटपल्यावर आरती करावी. तर अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.